कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून राजेश लाटकर यांची नियुक्ती होण्यासंदर्भातला मार्ग मोकळा झालेला आहे। काँग्रेसनं राजेश लाटकर यांचं नाव नूतन महापौर रूपाराणी निकम यांना आज दिलेलं आहे। त्यामुळे आता महापौर हे पत्र आयुक्तांना देतील आणि आयुक्त रीतसर उद्या त्यांची नियुक्ती जाहीर करतील। जे काँग्रेसनं राजेश लाटकर यांना विरोधी पक्षनेता म्हणून संधी दिलेली आहे। कालच महाधुरळा यूट्यूब चॅनलवर राजेश लाटकर हेच विरोधी पक्षनेता होतील अशी बातमी दिली होती आणि ती बातमी आज खरी ठरलेली आहे। काँग्रेसमध्ये काही नावं चर्चेत होती। प्रताप जाधव, विनायक फाळके, प्रवीण केसरकर अशी काही नावं चर्चेत होती, पण राजेश लाटकर यांनाच ही संधी मिळणार अशी बातमी महाधुरळानं कालच दिली होती। आज काँग्रेसनं म्हणजे महाविकास आघाडीनं, त्यात शिवसेनासुद्धा आहे, त्यांनी आज महापौरांना पत्र दिलं की राजेश लाटकर यांनाच विरोधी पक्षनेता म्हणून संधी मिळावी। यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं नूतन महापौर रूपाराणी निकम यांचा सत्कार करण्यात आला। काँग्रेसचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याशिवाय शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे उपस्थित होत्या। सर्वांनी मिळून महापौरांना पत्र दिलं, त्यांचा सत्कार केला। आता महापौर हे पत्र आयुक्तांच्याकडे सादर करतील आणि आयुक्त उद्या किंवा आजच या संदर्भातला आदेश, रीतसर नियुक्तीचा आदेश देतील। त्यामुळं राजेश लाटकर हेच कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। प्रबळ विरोधी पक्ष असल्यामुळं काँग्रेसकडे तब्बल 34 आणि शिवसेना 35 सध्या नगरसेवक विरोधी पक्षात आहेत। त्यामुळे प्रबळ विरोधी पक्ष सध्या कोल्हापूर महापालिकेत आहे। महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांचं पुढच्या 5 वर्षात कसा नेमका कारभार होणार, अंकुश कसा ठेवला जाणार, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। प्रबळ विरोधी पक्ष असल्यामुळं महायुतीच्या एकूणच कारभारावर अंकुश निश्चितपणे राहणार आहे। राजेश लाटकर अभ्यासू आहेत, त्यामुळं ते सुद्धा महायुतीला वेळोवेळी ब्रेक लावणार हे नक्की आहे। त्यामुळं एकूणच सध्या स्थायी समिती सदस्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। चेअरमन, इतर सगळ्या समित्या 20 तारखेला नियुक्त होणार आहेत। त्यामुळे सध्या जोरदार हालचाली महापालिकेत सुरू झालेल्या आहेत। आपल्याला सर्व हालचाली हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। धन्यवाद।